जिल्हा परिषद पंचायत समितीमधली एक अपडेट आहे. तिकडेही आता स्वीकृत सदस्य असणार आहेत. या आठवड्यात विधानसभेत विधेयक मांडलं जाईल असं सूत्रांचं म्हणणं आहे. पुढच्या आठवड्यात विधान परिषदेत विधेयकाला मंजुरी मिळेल. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये सुमारे 150हून अधिक स्वीकृत सदस्यपद निर्माण होतील. राजकीय कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी पक्षांना एक मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. युद्धामुळे झालेल्या गॅस टंचाईमुळे ऐन हंगामात ठरलेली हजारो लग्न पुढे ढकलण्याची वेळ. थाळीचे दर 20% वाढणार. केटरर्सकडनं ऑर्डर घेणंही बंद. गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायावर गंडांतर. अनेक हॉटेल्सनी स्वीकारला चुलीवर जेवणाचा पर्याय, तर मुंबई महापालिका आणि रेल्वेचं कॅन्टीनही बंद. गॅस सिलेंडरसाठी देशभरात अनेक ठिकाणी रांगाच रांगा. उत्तर प्रदेशात सिलेंडरसाठी हाणामारी, तर काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तात सिलेंडरची डिलिव्हरी. आखाती युद्धाचा उद्योगांवर थेट परिणाम. बांधकामासाठी लागणारं स्टील महागलं. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं प्लास्टिक उद्योगही संकटात. झाशीमधून गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक चोरीला. विधानसभेत विजय वडेट्टीवारांकडनं मुद्दा उपस्थित. 18 लाख रुपयांचे गॅस सिलेंडर चोरीला, तर काळा बाजार रोखण्यासाठी सरकार मैदानात. पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची भुजबळांची माहिती. पुढच्या 2 वर्षांमध्ये UAE आणि सिंगापूरलाही महाराष्ट्र मागे टाकणार. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यानच्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास. देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा 14.3%. केरळच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. जगात युद्धसदृश परिस्थितीत काँग्रेस राजकारण करत असल्याची मोदींची टीका. संसदेमध्ये अजित पवारांच्या अपघातावर अरविंद सावंतांना बोलू दिलं नाही. कितीही अडथळे आणले तरी दोषींना कुणीही वाचवू शकत नाही. रोहित पवारांचा ट्विट करत आरोप. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.